किती त्रास झाला आणि किती हे झालं तरी आम्ही जाणार म्हणजे ना. आपली गाडी अजून आलेली नाही आहे, लेट झालेली आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी प्रमोद गोरले, कोकणातला प्रमोद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, आज आपण जाणार आहोत गावाला, गणपतीसाठी गावाला जाणार आहोत. तर आपला प्रवास असणार आहे LTT ते राजापूर रोड, लोकमान्य टिळक टर्मिनल ते राजापूर रोड असा आपला ट्रेनचा आजचा प्रवास असणार आहे. तर आज आपण ट्रेनचा प्रवास बघणार आहोत. वडील आहेत, हा माझा हिरो. ए, कशाने जाणार आपण? ट्रेनने जाणार आहे. मग चॅनलला नवीन आल्यावर सबस्क्राइब करा. आई हात दाखव. ही बायको, हा हर्ष. मंडळी, कुर्ला टर्मिनल, लोकमान्य टिळक टर्मिनल ते राजापूर आपला प्रवास असणार आहे आणि आपण आता कुर्ला टर्मिनलला पोहोचलेलो आहोत. इकडे बघू शकता समोर. आता आपण इथून आतमध्ये जाणार आहोत. आपली मंडळी आतमध्ये गेलेली आहेत. इकडे बघू शकता गर्दी किती आहे. बघा, समोर दिसत आहे गर्दी. आणि आपली मंडळी इकडे आहेत. ही सर्व मंडळी आहेत. आपली गाडी अजून आलेली नाही आहे, लेट झालेली आहे. तर आता बघूया, 11:10चा टायमिंग दाखवतो. सकाळी टायमिंग होता आपला 8:20चा. गाडी लेट झाली आहे, काय सांगू शकता? हो, गाडी लेट झाली आहे. आम्ही गाडीच्या टायमिंगवरती आलो होतो. हां, गाडी अजून गावावरून लेट झाली, त्यामुळे इथे गाडी 11 वाजता गाडी येणार. जाणार आहेत ते पण टुकरूल मामा आहेत. तर गाडी लेट झाली आहे, ते पण वयस्कर आहेत. आता काय सांगू शकता तुम्ही? हो, गाडी लेट झाली. हे रेल्वेच्या ह्याच्यामुळे झाली का पावसाच्या कशामुळे झाली आपल्याला बघावं लागेल. आपला हा जो गणेशोत्सव हा चांगल्या प्रकारचा हे असतं. लोकांना हौशीचे दिवस असतात. मुलं घेऊन गावी जात असतो आणि तरी पण आम्हाला किती त्रास झाला आणि किती हे झालं तरी आम्ही जाणार म्हणजे ना. धन्यवाद. आता गाडी आलेली आहे. आता वाजले आहेत 12 वाजून, म्हणजे 12 वाजता आली गाडी. 10-15 मिनटं झाली आहेत. 12 वाजून 18 मिनटं झालीत. आता किती वाजता सुटते काय माहीत नाही, बघूया. हे बघा, आपल्या इकडे माणसं बसलेली आहेत. इकडे बघू शकता तुम्ही. हे बघा, माणसं आहेत. आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. मंडळी, आपली गाडी होती सकाळी 8:20ची आणि आत्ता जवळजवळ 12 वाजले आहेत. 12 वाजून 18 मिनटं झालेली आहेत. तर आत्ता किती वाजता सुटते ते अजून काय माहीत नाही आहे, बघूया. आणि खूपच वेळ झाला, जवळजवळ 4 तास उशीर झालेला आहे. आता किती वाजता पोहोचेल माहीत नाही, बघूया. तर आता आपली सीट बघूया, कुठली सीट आहे ती कुठे बसलेली आहे ती बघूया. तर साहिल आणि हा सुभाष. हे बघा, ही माणसं आपली इकडची बसलेली आहेत मंडळी. ही सीट आहे आपली. दोघ जण इकडे बसलेले आहेत. आता जस्ट सुटली आहे ट्रेन. तर आता जेवणाला सुरुवात आम्ही केलेली आहे. तेव्हा ट्रेन पण जस्ट चालू झाली आत्ता आणि इकडे सर्व मंडळी आपले जेवत आहेत. हा हर्ष, आपली आहे ना बॅग. आहे ना बॅग सगळ्या आहे ना. चल हा चल चल.
काय खातो रे? काय काय खातोय? चटणी. डोसा आणि चटणी. हा. शबास. किती वाजले रे आता? 1:45 वाजता ट्रेन चालू झालेली आहे. आता बघूया किती वाजेपर्यंत पोहोचते ती. एकदम मंडळी आहेत आपली जेवताच. जेवणाचा टाइम आहे. जेवणाचा सुभाष भाई भूक लागली आहे. इकडे बघू शकता कशी झोपलेली आहेत सर्व. हे बघा इकडे प्रिया आणि इकडे बघा वरती पण झोपले. हा हर्ष अजून नाचतोय, त्याला झोप नाही आली. कशी आहे बे? चांगले हा? तू खातोय ना, बोल खा. पण आत्ता आलेलो आहोत विनेरे या स्टेशनवरती आहोत आणि इकडचा बाहेरचा नजारा बघू शकता. समोर दिसत आहे बघा, किती सुंदर नजारा दिसत आहे. आवाजडेर आहेत. सुभाष किती वाजेपर्यंत पोचू रे? 12 12:30 जाणार आहे. काय वाटतं तुला? मजा येते, हा मजा येते खूप. हर्ष काय वाटतं? चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. गावाला कधी जाणार आहे? आता किती वेळ लागणार अजून? 12 वाजता माहित नाही. मग सिग्नल लागलाय. हा कधी सुटेल का माहित नाही. माहीत नाही. मग गावाला गेल्यावर, गावी गेल्यावर काय काय करणार? खेळणार. आणि गणपती बाप्पा आणणार. कधी येणार गणपती बाप्पा? उद्या. उद्या जाणार. आणि कसं वाटतंय ट्रेनमध्ये? आणि कसा वाटतं प्रवास ट्रेनमधला? हा अरे बोला. तर तुम्ही कुठे उतरणार? तर हे वैभववाडीला उतरणार, आपल्या पुढे राजापूरच्या पुढे. इकडे बघ. काय म्हणताय? दुसरा दिवस येणार? हो मग 1 वाजणार. 1 काय जास्त पण वाजते. सुभाष भाई